नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वंचित बहुजन आघाडीच्या मागणीवरून उल्वे येथील अमिषा पगारे अमानुष मारहाण प्रकरणी मारहाण करणाऱ्या नावागावातील पाटील कुटुंबियांवर जाती कायद्याच्या अंतर्गत व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल. उल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नावागावमध्ये राहणाऱ्या अमिषा पगारे अमानुष मारहाण प्रकरणी संबंधित मारहाण करणाऱ्या नावागावातील पाटील कुटुंबियांवर जातीअंतर्गत कायद्याच्या अंतर्गत आणि विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. शिवाय या प्रकरणी उल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजाने साहेब आणि एसीपी विशाल नेहुल साहेब तपास करतायत. सदर प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कामोठे शहरातील महिला मालती सपकाळ, वंदना सकपाळ, आशा लवांडे दाभोळकर, कामोठे शहर अध्यक्ष महेंद्र आसुर्डेकर, अण्णासाहेब मगाडे, विजय जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी उल्वे पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक राजाने साहेब, एसीपी विशाल मेहुले साहेब यांची भेट घेऊन सदर प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. व उल्वे येथील फिनिक्स रुग्णालयात जाऊन वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी अमिषा पगारे या पीडित मुलीची भेट घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट महेंद्र आसुर्डेकर यासह ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, पनवेल, उल्वे, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.